नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। नरडाणा येथे कामराज भाऊसाहेब यांच्या नेतृत्वात नागरिकांसाठी घेण्यात आले भव्य असे आरोग्य तपासणी शिबिर। धुळे दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी घेतले जैन समाजाचे धर्मगुरूंचे दर्शन। प्रिन्स मित्र मंडळातर्फे गणरायाच्या मूर्तीची काढण्यात आली। शिवतीर्थ चौकापासून भव्य अशी मिरवणूक। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे खासदार शरदचंद्रजी पवार साहेब मैदानात कामराज भाऊसाहेब युवा मंचच्या वतीने ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांसाठी आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। दरम्यान आजच्या आरोग्य तपासणी शिबिरात नाशिक मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासण्या करण्यात आल्या। शिबिरात नरडाणासह परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली। त्याचप्रमाणे शिबिरात आलेल्या नागरिकांची तपासणी व मेडिसिनही नागरिकांना निःशुल्क देऊन आलेल्या सर्वांसाठी नाश्त्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली होती। दरम्यान आरोग्य तपासणी शिबिरासाठी डॉक्टर मनीष साळुंके मेंदू विकार तज्ज्ञ, डॉक्टर आचल साळुंके, प्रांजल पाटील हृदयरोग तज्ज्ञ, डॉक्टर अमोल खैरनार, डॉक्टर जितेंद्र ठाकूर, अभिजित चांदनखेडे, डॉक्टर ज्ञानदीप पाटील, डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर स्वप्नील पाटील, डॉक्टर भूपेश पाटील, डॉक्टर शीतल पाटील, डॉक्टर दीप रावल, डॉक्टर रोहन गायकवाड आदींची उपस्थिती होती। सदरील आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन माननीय श्री कामराज भाऊसाहेब यांनी केले होते। यावेळी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते पोपटराव सोनवणेसह असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या आदेशान्वये आज शिंदखेडा तालुक्यात कामराज भाऊसाहेब युवा मंचतर्फे मोफत आरोग्य निदान शिबिर हे आयोजित करण्यात आले आहे। आज या शिंदखेडा तालुक्यात माझ्या माहितीप्रमाणे हे प्रथमच असं आरोग्य शिबिर आहे की याच्यात रुग्णांना सगळं काही गरजू रुग्णांना आणि गरीब रुग्णांना सगळं काय मोफत देण्यात येतं। त्याच्यात आरोग्य तपासणी असेल, त्याच्यात लॅबच्या काही गोष्टी आहेत, रक्तलघवी तपासणी असेल, त्याच्यात सगळ्यात महागडा जो विषय येतो गोरगरीब जनतेसाठी तो मेडिसिनचा येतो। म्हणजे औषधीसुद्धा आम्ही 5 ते 8 दिवसाची औषधी हे फुकट देण्याचं काम या आमच्या युवा मंचातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्याचं काम चालू आहे। तरी या गरजू रुग्णांनी आत्तापर्यंत जवळजवळ 1,500 रुग्ण या आरोग्य शिबिरमध्ये येऊन उपचार करून गेलेले आहेत। अजून बरेचसे रुग्ण तपासणी चालू आहे आणि या पुढच्या काळात सुद्धा ज्या रुग्णांना MRI असेल, CT स्कॅन असेल हे माफक दरात करून त्यांच्यासाठी जर काही ऑपरेशन करण्याची वेळ आली ती सुद्धा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा मंचतर्फे आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि त्यांना पुढे हायर सेंटरसाठी जी काही मदत लागेल ती जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे हे त्यांच्यामार्फत करण्याचं काम करणार। केंद्रीय पर्यावरण मंत्री माननीय भूपेंद्र यादव हे आज धुळे दौऱ्यावर आलेले असता त्यांनी जैन समाजाचे गुरु आचार्य रत्नसुंदर सुरेश्वरजी महाराज यांचे धुळ्यात दर्शन घेतले। त्या दरम्यान मंत्री भूपेंद्र यादव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आचार्य रत्नसुंदर सुरेश्वरजी महाराज यांचे दर्शन घेण्याचा आज मला योग आलेला असून प्रधानमंत्री यांनी महाराजांच्या एक पेड माँ के नाम या उपक्रमाचे देखील कौतुक केले असल्याचे त्यांनी यावेळी आठवण करून दिली। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले। शिवाय विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती मोठ्या प्रमाणात जागा जिंकेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या झालेल्या पुतळा घटना प्रकरणी प्रधानमंत्री यांनी जाहीर माफी मागितलेली असून याबाबत योग्य ती कारवाई देखील केली जाईल अशी प्रतिक्रिया मंत्री माननीय भूपेंद्र यादव यांनी आज धुळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। महाराज रत्नसुंदर जी के पास मुझे आने का अवसर मिला। एक लंबे समय से बहुत सारे विषयों को लेकर के उनसे मिलना तय था। उनका चतुर्मास यहाँ पे हो रहा है और माननीय प्रधानमंत्री जी ने पूरे देश में एक पेड़ माँ के नाम अभियान ये जो किया है, महाराष्ट्र का कहना था कि ये एक ऐसा अभियान है जिसमें सभी वर्गों को लेना चाहिए। वो खुद भी वृक्ष के लिए कार्य कर रहे हैं, वृक्षारोपण के लिए, और मुझे अच्छा है, धुले आकर अच्छा लगा कार्यकर्ताओं के साथ मिल करके। और आने वाले समय में हम यूटी की सरकार महाराष्ट्र में बना करके विजयी करके महाराष्ट्र को आगे बढ़ाने का काम
धुळे शहरातील देवपुरातील इंदिरा गार्डन परिसरातील प्रिन्स मित्र मंडळातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून गणपती उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. शिवाय प्रिन्स मित्र मंडळाच्या वतीने गणपती उत्सवानिमित्ताने 10 दिवस विविध धार्मिक सामाजिक उपक्रम देखील राबविले जातात. यावर्षी देखील गणपती उत्सवानिमित्ताने धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. अवघ्या 5 ते 6 दिवसावर गणपती उत्सव आलेला असून धुळे शहराच्या वाहतुकीचा विचार करता आज प्रिन्स मित्र मंडळाच्या वतीने धुळे शहरातील शिवतीर्थ चौकापासून भव्य अशी गणरायाची मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत प्रिन्स मित्र मंडळाचे अध्यक्ष अमित बोरसे, उपाध्यक्ष आदित्य साळुंके, सचिव कैलास मराठे, गौरव बोरसे, कुणाल वारुडे, संतोष कदम यांच्यासह प्रिन्स मित्र मंडळाचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आजच्या या मिरवणुकीत सहभागी झाले होते. दरवर्षीप्रमाणे प्रिन्स मित्रमंडळाचा राजा धुळ्यामध्ये आगमन सोहळा आम्ही दरवर्षीप्रमाणे करतो. हे मंडळाचं 6वं वर्ष आहे आगमनाचं आणि गणपती बाप्पा बसवण्याचं 42वं वर्ष आहे. आणि मूर्ती 6 दिवस पहिले आणण्याचं कारण म्हणजे जे काही रहदारीला जी काही समस्या निर्माण होतात, पोलिसांना जे काही कटिबंध निर्माण होतात ते निर्माण नको व्हायला त्या हेतूने आम्ही दरवर्षी 6 किंवा 7 दिवस पहिले आगमन सोहळा करत असतो. मंडळाचे आमचे अध्यक्ष अमित दादा बोरसे, उपाध्यक्ष गोलूदादा पाटील, आदित्य दादा आणि संपूर्ण प्रिन्स मित्रमंडळाच्या वतीने आलेले सर्व गणेश भक्तांचे मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. मंडळावर आपलं असेल दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मंडळाच्या वतीने 10 दिवसांचे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा लहान मुलांचे कार्यक्रम असतील किंवा इतर काही सामाजिक कार्यक्रम असतील ते सुद्धा राबवण्यात येणार आहेत. तरी प्रिन्स मित्रमंडळातर्फे सर्व धुळेकर जनतेला आवाहन आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी या आगमन सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे आणि 10 दिवस गणपती बसण्याचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.